डोंबिवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना आता भाजपकडून नवी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे अशी माहिती सूत्रांकडून येते। 2029 मध्ये एकट्या भाजपचे 200हून अधिक आमदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर ही 100% भाजपची जबाबदारी असणार आहे। महत्त्वाची बातमी येते, रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी आता वर्णी लागेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते। आणखी या संदर्भातले तपशील जाणून घेऊया। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। ओम, रवींद्र चव्हाणांवर एक मोठी जबाबदारी आता पुढे येऊ शकेल अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते। भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव चर्चेत आहे, काय नेमके तपशील आहेत? अगदी बरोबर आहे अनुपमा, भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागू शकते अशी एक माहिती समोर येते। रवींद्र चव्हाण हे भाजपचे ठाण्याचे आमदार आहेत। ठाणे जिल्ह्यातून ते आमदार आहेत आणि यापूर्वी त्यांनी कोकणामध्ये भाजपसाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती। त्यासोबतच शिवसेना आणि भाजपमध्ये जो काही समन्वय ठाणे आणि या भागातला आहे तो सुद्धा त्यांनी पाहिला होता। मोठ्या ऑपरेशन्समध्ये रवींद्र चव्हाण सहभागी झाले होते। यापूर्वी सुद्धा अनेक घडामोडीमध्ये त्यांचा हात होता। पालघर, ठाणे, कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागांमध्ये भाजपचं वर्चस्व वाढवण्यासाठी त्यांचा मोठा सहभाग होता। त्यामुळे एकंदरच मोठ्या प्रमाणामध्ये भाजपला उभारी देण्यासाठी आणि 2029 सालचं भाजपचं टार्गेट आहे 100% कमळ अर्थात संपूर्णतः भाजपचं सरकार, या पार्श्वभूमीवरती ही निवड महत्त्वाची मानली जाते। अनुपमा, निश्चितच या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा। ओम, आपण वेळोवेळी या संदर्भात चर्चा करत राहू। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तुर्तास ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।